नमस्कार. शिवाची संजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे जामसांडेकरांजवळ खास शेजवान चटणी, त्याचा व्हिडिओ करत आहे. ही लसूण तेलात टाकलेली आहे, लसूण पेस्ट आहे, ही आल्याची पेस्ट, ही मिरची पेस्ट. आता लसूण पेस्ट भाजून झाली आहे, त्यात आता ही आल्याची पेस्ट ओतत आहे आणि हे सगळ्याचं समप्रमाण आहे. तुम्ही 50 ग्रॅम घेतलं तर 50-50 ग्रॅम करून, 25 ग्रॅम घेतलं तर 25-25 ग्रॅम, किंवा एखाद्या भांड्याचा जरी अंदाज घेतला तरी सेम प्रमाणात घ्या. तेल थोडं कमी वाटतंय, आज थोडी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते आहे म्हणून मी अजून 4 चमचे तेल होते, म्हणजे एकूण 14 चमचे तेल झाले. 150-150 ग्रॅमच्या वरती तेल झालं. आलं पण भाजून झालं आहे. आता ही मिरचीची पेस्ट टाकत आहे, भाजत आली. आपण हे सॉस काढून घेतलेलं आहे. हा टोमॅटो सॉस, हा ओतता आहे तो चिली सॉस. एक भांडभर चिली सॉस घेतला आहे, अर्ध भांडं टोमॅटो सॉस घेतला आहे आणि 2 चमचे सोया सॉस. हा टोमॅटो सॉस ओतला आहे. अर्ध भांडं म्हणजे एक डाव असेल, आपला डाळीचा डाव असतो तो, आणि सोया सॉस त्याच्यापेक्षा अर्धा, म्हणजे अर्धा डाव. हा सोया सॉस टाकला आहे. ही टेस्ट मेकर पावडर, म्हणजे अजिनोमोटो म्हणतात त्याला, तो. पाणी ओतलं आहे थोडं. कलर डायमंडचा कलर आहे, 1.5 चमचा कलर टाकला आहे. मी आता ही 100 ग्रॅम प्रमाणे चटणी करत आहे. सगळ्याचं प्रमाण 100 ग्रॅम आहे. फक्त मिरची 300 ग्रॅम आहे, बाकी सगळं 100 ग्रॅम आहे. कॉर्नफ्लॉवर घेते. कॅमेरा नीट ठेवता येत नाही अजून, कसा भेटते तो समजत नाही, त्यामुळे सॉरी. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकलं. चॅनलवर नवीन असाल, चटणी आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चटणी झालेली आहे, रेडी. चला, पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओ. बाय बाय.